नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. सामान्य रुग्णालयात गाणीचे साम्राज्य. सामान्य रुग्णालयातील प्रमुख दृश्ये पाहून करतात डोळे झाक. सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या जीवाशी चाललाय खेळ. मालेगाव सामान्य रुग्णालय व परिसरात खूप घाण, कचऱ्याचे अनेक ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ ढीग लागलेले दिसतात. ज्या ठिकाणी लोकांना बसायला जागा आहे तेथेही स्वच्छता नाही. कोणी नातेवाईक आपल्या पेशंटला उपचारासाठी घेऊन आले तर काही डॉक्टर रुग्णाला न तपासता काय झाले आहे असे विचारताच त्या रुग्णाच्या नातेवाईकाला धुळे सिव्हिलला घेऊन जा असे बोलले जाते. वेळ काळ न पाहता रात्री अपरात्री सुद्धा धुळे सिव्हिलला रुग्णांना पाठविले जाते. त्या रुग्णाचे नातेवाईक एखाद्या वेळेस एकच नातेवाईक असते. अशा परिस्थितीत कसे धुळे सिव्हिलला घेऊन जावे हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्या व्यक्तीने पेशंटला सोडून अर्ध्या रात्री आपल्या मित्र किंवा नातेवाईक किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना फोन लावणे. त्यावेळेस एखाद्या रुग्णाला जर कमी अधिक त्रास झाला तर त्या पेशंटच्या नातेवाईकांनी काय करावे? डॉक्टर तर बोलून मोकळे होतात. या गोष्टीला कुठेतरी सामान्य रुग्णालय प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे. अनेक वर्षापासून सामान्य रुग्णालयात स्वच्छतेचे 12 वाजलेले दिसत आहे. जर स्वच्छतासाठी जर कर्मचारी कमी पडत असतील तर ठेकेदाराला मागणी करून स्वच्छतेला प्राधान्य का देत नाही? रुग्णालयातील प्रमुखाने संपूर्ण हॉस्पिटल व परिसराची पाहणी करणे गरजेचे असताना सुद्धा डोळे झाक करून हॉस्पिटलमधील रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू केलेले दिसत आहे. एखाद्या वेळेस जर भयंकर आजार आला आणि अशी दुर्गंधी राहिली तर मोठी जीवितहानी होऊ शकते. स्वतः अनुभवलेल्या व्यक्तीशी वार्तालाप केला असता त्यांनी वरील सविस्तर माहिती दिली. हे किती माणसं कमी ते नाही पाहते ते द्या खरं म्हणायचं. पगार नाही 2-3 महिना करू. तुमचं काय नाव आहे दादा? नाव काय तुमचं? नाव तर सांगा. माहिती आवरानच आमची. अरे आवराना शे इथल्या दिवस पैसे घाण पडेल शे ते एक दिवसाची घाण आहे ना. ती एक दिवसाची घाण आहे का मग? काल शिकुडी झाली ना. दुसऱ्या 2 घंट्यात तुम्हाला इथे काही दिसणार नाही. माझी गॅरंटी आहे. आजी बसली पोटावर पडलेली आजी काल रात्री मग तुम्हाला धुळ्याला सांगितलं, मग आता तुम्ही काय करता इथे? सर माझी परिस्थिती नाही सर धुळ्याला घेऊन जायची, त्याच्यामुळे मला नाविलाज होता सर. सिटी स्कॅन सांगितला डॉक्टरांनी प्रयासमध्ये. बाहेर सिटी स्कॅन करणं माझ्या तर शक्य नाही सर, म्हणून मी इकडे घेऊन आलोय सर. आता तिकडे डिस्चार्ज करून घेतलं? हो, तिकडे डिस्चार्ज करून आणलं सर. एकंदरीत इथला हॉस्पिटलची स्टाफ किंवा स्वच्छता यांची वागणूक इथं सर इथं खूपच घाणेरड आहे सर. मग इथंच पेशंट घेऊन येत आहे सर, तर इथंच पेशंट होऊन जात आहे सर. दुसरे माणसं जे पेशंटना घेऊन येत आहे तेच इथं पेशंट होऊन बसताय सर. काय कशावरून? खूप घाणेरड आहे सर. मागे बघितलं तर आपण तिकडे सगळं खरगट वगैरे ते डस्टबिन आहे वरती, पण डस्टबिन बाहेर फेकताय लोक. तशी कंप्लेंट केली का तुम्ही कोणाकडे? सर आम्ही गरीब लोक कुठे जायचं सर, आम्ही कुठे काही जायला पर्याय नाही सर. आम्ही आता आमच्या पेशंटकडे बघायचं का कंप्लेंट करायची सर, कोणाकडे जायचं सर? आम्ही पेशंट घेऊन इथं हात बोलवून येतो सर, इथून परत आम्हाला दुसऱ्याकडे जावं लागतंय सर.
मग काय विषय रात्री काय पेशंट कुठला आणलं होतं? रात्री आई ओट्यावरून पडून गेली होती माझी. मी तेव्हा इथं गाडी करून घेऊन आलो. गाडी करून घेऊन आल्यावर त्यांनी फक्त मला पट्टी लावून सांगून दिलं की फक्त जा तुम्ही धुळ्याला घेऊन जा, इथं काहीच होणार नाही बुवा असं. काय जास्त मार लागलं होतं? हो, 15 मी बाहेर खाजगी रुग्णालयात घेऊन गेलो सर. माझी परिस्थिती नव्हती सर, पण मला नाईलाज झाला, त्याच्यामुळे मला खाजगी रुग्णालयात घेऊन जावं लागलं सर. इथल्या डॉक्टरांची वागणूक कशी होती? काहीच बोलले नाही सर. डायरेक्ट म्हणे इथं होणार नाही, तुम्ही इथून घेऊन जा म्हणे. आता कुठे घेऊन जायचं? धुळ्याला रेफर करायला लावत होते. मग रात्री कुठे घेऊन गेले? मी प्रयासमध्ये घेऊन गेलो सर. माझ्याकडे पर्यायच नव्हता सर दुसरा काही. रात्री किती वाजता आले होते? रात्री 12:30 1-1:30च्या दरम्यान. काय नाव काय आपलं? संदीप कारभारी पवार.